नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा न्यू सिलेबसचा लेसन नंबर 2 पाहत आहोत, लाईन्स अँड अँगल्स. त्याच्यातील एक्सरसाइज 2 पाहूया. क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. त्याआधी SD ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया एक्सरसाइज 2, चूज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन आहे अ कंप्लीट अँगल कंटेन्स ... राईट अँगल्स. कंप्लीट अँगल हा किती मेजरमेंटचा असतो? 360. बरोबर, 360 मेजरमेंटचा असतो कंप्लीट अँगल. राईट अँगल किती मेजरमेंटचा असतो? 90 डिवायडेड बाय 90. अ कंप्लीट अँगलमध्ये किती राईट अँगल असतील? 9 4 डिवाइड केलं 36ला किती अँगल येतील? 4. म्हणजे कंप्लीट अँगलमध्ये राईट अँगल किती असतात? 4 राईट अँगल असतात. काय केलं मी? कंप्लीट अँगल 360चा डिवायडेड बाय राईट अँगल 90चा. 0ला 0 कॅन्सल, 9 4 जा 36. म्हणजे किती अँगल्स असतात राईट अँगल 360 मध्ये? 4 अँगल. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. If a straight angle is divided into 3 equal parts, each resulting angle will be. Straight angle measurement 180. स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट असतं 180. किती इक्वल पार्ट करायचे आहे? 3. 3 डिवाइड केला आपण, 3 6 जा 18, 3 0 0. डिवायडेशन केलं, किती डिग्रीचा एक अँगल मिळेल आपल्याला? 60 डिग्रीचा. एक अँगल मिळेल 60 डिग्री. मग 60 डिग्री म्हणजेच कोणता अँगल? ॲक्यूट अँगल. मोर दॅन 0 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. कोणता अँगल? ॲक्यूट अँगल. पुढचं पाहूया. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे OP अँड रे OQ इज. OP आणि OQ असे रे आहेत, हे दोन रे आहेत. OP आणि OQ असे दोन रे आहेत. तर त्यांचा स्टार्टिंग पॉईंट कोणता असेल? O. स्टार्टिंग पॉईंट O, जिथून रे सुरू होतो. OP OQ. O इज अ स्टार्टिंग पॉईंट. ... इज इन्फिनिट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला इन्फिनिट. इन्फिनिट म्हणजे तुम्ही कितीही वाढवू शकता. इन्फिनिट. तर काय आहे ही? लाईन. कोण असते? इन्फिनिट बोथ साइड्स? लाईन. लाईन इज इन्फिनिट ऑन बोथ साइड्स. क्वेश्चन 2 पहा काय आहे. मॅच द पेअर्स. जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. ग्रुप A ग्रुप B दिलेला आहे. क्वेश्चन 1 आहे 91 डिग्री. 91 डिग्री म्हणजेच पहा 0 डिग्री असतं. 0 नंतर ॲक्यूट अँगल असतो. ॲक्यूट नंतर ऑप्टूस अँगल असतो. 90 मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री तो असतो ऑप्टूस अँगल. आणि म्हणून 91 डिग्री हा कोणता येणार आहे? ई नंबर, ऑप्टूस अँगल. 180 डिग्री म्हणजेच स्ट्रेट अँगल. 180 डिग्री स्ट्रेट अँगल. 360 डिग्री म्हणजे कंप्लीट अँगल. होल सर्कल तयार होतो 360 डिग्री म्हणून कंप्लीट अँगल. 215 डिग्री म्हणजे मोर दॅन 180 डिग्री लेस दॅन 360 डिग्री तो असतो रिफ्लेक्स अँगल. मोर दॅन 180 लेस दॅन 360 रिफ्लेक्स अँगल. आणि 90 डिग्री सर्वांना माहिती आहे राईट अँगल. ह्या झालेल्या आहेत आपल्या जोड्या लावून. क्वेश्चन 3 पाहूया. राईट द आन्सर्स बाय लुकिंग ॲट द फिगर. इथे आपल्याला फिगर दिलेली आहे. त्या फिगरवरून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर राईट करायचे आहेत. पाहूया पहिला क्वेश्चन काय आहे. राईट द नेम्स ऑफ ऑल द रेज इन द फिगर. आता या फिगरमध्ये तुम्हाला रेजचे नेम राईट करायचे आहेत. इथे रेज कोणकोणते बनत आहेत पहा. रेज म्हणजे काय? वन साईडला पॉईंट, वन साईडला ॲरो. वन साईडला पॉईंट, वन साईडला ॲरो हा असतो रे. मग रे कोणता बनतोय? EB. रेचं नाव लिहिताना BE राईट करायचं नाही, तर EB असं राईट करायचं, कारण हा स्टार्टिंग पॉईंट असतो. स्टार्टिंग पॉईंटपासूनच नाव लिहायचं EB. पहा इथे सुद्धा EC हा सुद्धा काय होत आहे? रे. इकडे EF हा काय आहे? रे आहे. इथे पण पहा DA रे होतोय, DP हा रे होतोय. इकडून तुम्ही EQ हा रे घेऊ शकता, DQ हा रे घेऊ शकता. अशी आपण बरीच नावे रेची लिहू शकतो. वन साइड पॉईंट, वन साइड ॲरो. आणि पॉईंटपासून
नेम राईट करायचं. एवढे 2-3 मुद्दे लक्षात ठेवा, बाकी सोपं आहे. आपण नेम्स राईट करूया. तुम्ही कोणतेही नेम्स लिहू शकता. मी लिहिते रे ई बी, रे ई बी. अजून रे ई सी, रे डी ए, रे ई एफ, रे ई क्यू आणि अजून बरेच. तुम्ही अजूनही नावे याच्यामध्ये लिहू शकता. 1 साइड पॉईंट, 1 साइड ॲरो, हा रे. पुढचा क्वेश्चन पहा, सेकंड नंबरचा. ऑन विच लाईन्स द पॉईंट ई इज लोकेटेड. ई हा पॉईंट कोणत्या लाईनवर आहे पहा. ऑन विच लाईन्स द पॉईंट ई इज लोकेटेड. ई हा पॉईंट कोणत्या लाईनवर आहे. इथे पहा, हा आहे ई पॉईंट. कोणत्या लाईनवर आहे तो. लाईन पी क्यू, लाईन पी क्यू या लाईनवर कोणता रे आहे. ई. किंवा लाईन तुम्ही सी एफ, ही जी लाईन आहे या लाईनवर सुद्धा काय आहे, ई पॉईंट आहे. म्हणजे 2 लाईन्सवर ई हा पॉईंट काय आहे, लोकेटेड आहे. तुम्ही लाईन पी क्यू किंवा लाईन सी एफ राईट करू शकता. लिहूया आपण. ऑन विच लाईन पी क्यू और लाईन सी एफ या 2 लाईन्सवर काय आहे, ई हा पॉईंट लोकेटेड आहे. तुम्ही दोन्हीपैकी एक लाईनचं नेमसुद्धा राईट करू शकता, दोन्ही लाईनचे नेमसुद्धा राईट करू शकता. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. राईट द नेम्स ऑफ द लाईन सेगमेंट्स इन द फिगर. फिगरमध्ये असलेल्या लाईन सेगमेंट्सचे नेम्स राईट करायचे आहेत. पाहूया कोणकोणते लाईन सेगमेंट्स आहेत. पहा, लाईन सेगमेंट्स म्हणजे कोणतेही 2 पॉईंट जॉईन केले, कोणतेही 2 पॉईंट जॉईन केले की काय तयार होतो, लाईन सेगमेंट. आता इथे तुम्ही बरेच लाईन सेगमेंट सांगू शकता. ई सी, ई एफ, सी एफ, इकडे ई बी, डी ए, डी पी, पी क्यू, हे सर्व काय आहेत, लाईन सेगमेंट. कोणतेही 2 पॉईंट आणि स्ट्रेट लाईन, 2 पॉईंट स्ट्रेट लाईन काय होतो, लाईन सेगमेंट. आता मी लाईन सेगमेंटचे नेम्स राईट करते. कोणतेही 2 पॉईंट जोडले की लाईन सेगमेंट तुमचा तयार होतो. मग कोणतेही नावं लिहू शकता लाईन सेगमेंट्सला तुम्ही. सेगमेंटचे नावं लिहिताना लिहायचं सेग, मी सेग, ई बी, सेग, ई सी. जे रे आहेत ते सेग होऊ शकतात. सेग ई एफ, सेग पी क्यू, अजून सेग ए डी, सेग पी डी, असे सेगमेंटची नावे तुम्ही राईट करू शकता. रेचं नाव लिहिताना रे लिहायचं, लाईन्सची नावं लिहिताना लाईन लिहायचं आणि लाईन सेगमेंटची नावं लिहिताना सेग लिहायचं. कोणतेही 2 पॉईंट जॉईन केले की सेगमेंट तयार होतो. फोर्थ नंबरचा क्वेश्चन पहा काय आहे. राईट द नेम्स ऑफ द रेज हूज स्टार्टिंग पॉईंट इज ई. पहा, असे रेजची नावं लिहायची आहेत ज्यांचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे, ई. ई पासून तयार होणारे किंवा ई या पॉईंटमधून तयार होणारे रेज किंवा किरण लिहायचे आहेत तुम्हाला. स्टार्टिंग पॉईंट काय हवा आहे त्यांचा, ई. बघूया आपण ई पासून तयार होणारे किंवा ई पासून निघणारे. पहा, हा ई आहे, हा स्टार्टिंग पॉईंट पाहिजे आहे रेचा. रेचा स्टार्टिंग पॉईंट असणारे ई सी, ई बी, ई एफ, इकडे ई पी किंवा ई डी, ई क्यू. कोणतेही नेम्स तुम्ही राईट करू शकता. ई पासून निघणारे रेज लिहूया आपण नेम्स. आन्सर राईट करूया. रेचं नाव लिहिताना मी आता सांगितलं आणि आता आपलं स्टार्टिंग पॉईंट काय हवा आहे, ई. मग काय लिहूया, ई सी, रे ई बी, रे ई क्यू, रे ई एफ, ई हा स्टार्टिंग पॉईंट, रे ई डी, अजून रे ई पी. याच्यामध्ये तुम्ही एवढे सगळे नेम्स राईट नाही करायचे, 1-2 नेम्स राईट केले तरीही चालेल.
परंतु मी तुम्हाला सर्व रेस दिलेले आहेत, तुमच्या जे लक्षात राहतील ते तुम्ही राईट करू शकता. पुढे पहा 5th नंबरचा क्वेश्चन पहा. व्हॉट टाईप ऑफ अँगल इज BEQ? राईट द नेम्स ऑफ इट्स साइड्स. BEQ हा जो अँगल फॉर्म झालेला आहे BEQ, पाहूया कुठे आहे BEQ. हा पहा BEQ हा जो अँगल तयार झालेला आहे त्या अँगलचं काय लिहायचं आहे, टाईप लिहायचं आहे आपल्याला, कोणत्या प्रकारचा अँगल आहे आणि त्याच्या साइड्सची नावे राईट करायची आहेत. पहा आता BEQ हा अँगल आहे ऑप्टूस अँगल. आपला पहा इथून हा आपला 90 डिग्री झालेला आहे, हा आहे राईट अँगल CEQ. त्याच्यापेक्षा हा काय आहे, मोठा आहे, हा बाहेरच्या बाजूला आहे म्हणजे 90 पेक्षा काय आहे, जास्त आहे हा अँगल, आणि म्हणून हा काय असणार आहे, ऑप्टूस अँगल ट्रायंगल. ऑप्टूस अँगल ट्रायंगल काय असतो, ऑप्टूस अँगल असणार आहे. ऑप्टूस अँगल म्हणजे काय तर 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो आणि 180 डिग्रीपेक्षा कमी असतो. हा BEQ हा काय आहे, 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे, म्हणून BEQ हा ऑप्टूस अँगल आहे. आणि त्याचे साइड्स कोणत्या आहेत तर साइड आहे BE साइड आहे आणि EQ, या दोन साइड आहेत ज्याच्यापासून हा ट्रायंगल तयार होतो BEQ. राईट करूया आपण. व्हॉट टाईप ऑफ अँगल इज BEQ? या अँगल BEQ इज ऑप्टूस अँगल. कोणता अँगल आहे, 90 पेक्षा जास्त डिग्री आहे, 90 पेक्षा जास्त आहे म्हणून हा ऑप्टूस अँगल. राईट द नेम्स ऑफ साइड्स. कोणत्या साइड्सने तयार होतोय तो, साइड BE अँड साइड EQ. साइड BE अँड साइड EQ. इझी आहे क्वेश्चन 3. क्वेश्चन 4 पाहूया. क्वेश्चन 4 पहा. राईट द नेम्स अँड टाइप्स ऑफ द अँगल्स इन द डायग्राम. डायग्राममधले राईट द नेम्स अँड टाइप्स ऑफ द अँगल्स. प्रत्येक अँगल घ्यायचा आणि अँगलचं काय लिहायचं, टाईप, कोणत्या टाईप्सचा अँगल आहे तो लिहूया आपण. पहिला अँगल घेऊया आपण SOR. अँगल SOR. अँगल SOR कोणत्या प्रकारचा आहे हा, SOR हा आहे ऑप्टूस अँगल. कोणत्या प्रकारचा आहे, ऑप्टूस अँगल, 90 डिग्रीपेक्षा जास्त असणारा ऑप्टूस अँगल. दुसरा अँगल घेऊया आपण QOR. अँगल QOR. QOR हा आहे 90 डिग्रीपेक्षा लहान आणि म्हणून तो आहे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. तिसरा अँगल घेऊया POQ. अँगल POQ. सोपा आहे हा POQ आणि हा आहे, पहा इथे 90 डिग्री फॉर्म होतो, दोन्ही स्ट्रेट लाईन असतात, तेव्हा कोणता असतो हा, राईट अँगल. 90 डिग्रीचा असतो राईट अँगल. आता अजून अँगल POS. अँगल POS. पहा 90 डिग्रीपेक्षा जास्त, इथे लाईन असते तर हा 90 डिग्री झाला असता, त्याच्यापेक्षा हा मोठा आहे म्हणून आहे ऑप्टूस अँगल. ऑप्टूस अँगल. अजून कोणता अँगल आपण राईट करू शकतो, पहा हा राईट करू शकतो SOQ. हा SOQ. SOQ घेतला तरीही तो ऑप्टूस अँगलच होईल. अँगल SOQ. ऑप्टूस अँगल. अजून अँगल पहा, अँगल POR. POR घेतलाय का आपण, नाही, POQ घेतलाय, POR ऑप्टूस अँगल. लिहिते इकडे अँगल POR ऑप्टूस अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. अजून अँगल कोणता घेऊ शकतो आपण, ठीक आहे, भरपूर अँगल्स घेतले आपण. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 5. इझी होता हा क्वेश्चन. आपल्याला अँगल्सचे नेम घ्यायचे होते आणि त्याचा टाइप्स राईट करायचं होतं. इझी होता. क्वेश्चन 5 पाहूया. क्वेश्चन 5 एकदम वेगळा आहे. पाहूया काय आहे.
फाइंड द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल्स इन ईच ऑफ द फॉलोइंग फिगर्स. आपल्याला इथे फिगर्स दिलेले आहेत, त्याच्यामधले ॲक्यूट अँगल्सचे किती आहेत, ॲक्यूट अँगल्स त्यांचे नंबर राईट करायचे आहेत किंवा ते फाइंड करायचे आहेत. करूया फाइंड. त्याच्या अगोदर पहा, पहिला क्वेश्चन आहे, फ्रॉम धिस ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट कम्स इन प्लेस डी इन द अबाव सिरीज. पहा, ए ही फिगर आहे, याच्यामध्ये 1 ट्रायंगल दिलेला आहे. बी ही फिगर आहे, त्याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत. सी ही फिगर आहे, त्याच्यामध्ये 3 ट्रायंगल्स 1 2 3 एका एकमध्ये. मग आता डी ही फिगर आपण ड्रॉ करू, त्याच्यामध्ये काय असते, 4 ट्रायंगल्स. पाहूया आपण कसे करूया ड्रॉ. पहा, ए ट्रायंगल, बी ट्रायंगल, सी ट्रायंगल किंवा सी डायग्राम आणि आता डी डायग्राम मी ड्रॉ केलेले आहे. हा बिग एक ट्रायंगल, दुसरा, हा तिसरा आणि हा छोटा चौथा, असे 4 ट्रायंगल मी ड्रॉ केलेले आहेत. आता मात्र ॲक्यूट अँगल्सचे नंबर्स आपल्याला किती ॲक्यूट अँगल्स तयार झालेले आहेत प्रत्येक फिगरमध्ये ते लिहायचं आहे. तर पहा, क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी ॲक्यूट अँगल्स आर फॉर्म. किती ॲक्यूट अँगल तयार झालेले आहेत. तर पहा, पहिली फिगर बघूया, किती ॲक्यूट अँगल आहेत, 1 2 अँड 3. पहिल्या फिगरमध्ये 3 ॲक्यूट अँगल्स. 3 ॲक्यूट अँगल्सपासून पहिली फिगर बनलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पाहूया. पहा, आता इथे छोटे छोटे किती ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. पहा, काढताना आपण हा एक मोठा ट्रायंगल, त्याच्यामध्ये हा दुसरा ट्रायंगल काढलेला आहे, परंतु तयार होताना किती ट्रायंगल्स फॉर्म झालेत पाहूया. 1 2 3 4. किती ट्रायंगल्स फॉर्म झालेत, 1 2 3 4. आणि 4 ट्रायंगल्स म्हणजे एका ट्रायंगलला किती अँगल्स आहेत, एका ट्रायंगलला 3 अँगल्स आहेत, बरोबर. मग आता इथे ट्रायंगल किती तयार झाले, 1 2 3 अँड 4. मग 4 ट्रायंगल इंटू एका ट्रायंगलला किती अँगल्स, 3 इंटू 3 इज इक्वल टू 12 ॲक्यूट अँगल्स. पहा, पुन्हा एकदा समजून सांगते. हा एकच ट्रायंगल घेतला तर त्याला अँगल किती आहेत, 1 2 आणि 3. असे किती ट्रायंगल आहेत, 1 2 3 अँड 4. 4 ट्रायंगल इंटू 3 अँगल, प्रत्येकाचे 3 अँगल्स इंटू 3 केले, आले 12 ॲक्यूट अँगल्स. आता इथे पहा, किती छोटे छोटे असे किती ट्रायंगल तयार झालेले आहेत 3 ट्रायंगल्सपासून. पाहूया, 1 2 3 4 5 6 अँड 7. किती ट्रायंगल फॉर्म झालेत पहा, 1 2 3 4 5 6 अँड 7. 7 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत इंटू एका ट्रायंगलचे 3 अँगल, म्हणून 7 3 जा 21 ॲक्यूट अँगल्स. आणि आता डी फिगरमध्ये किती ट्रायंगल तयार झालेले आहेत पाहूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. 10 ट्रायंगल इंटू 3 अँगल्स इच किती होतील, 30 ॲक्यूट अँगल्स. 30 ॲक्यूट अँगल्स. आपले 2 क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. फ्रॉम धिस ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट कम्स इन द प्लेस डी. डी वरची आपण फिगर ड्रॉ केली आणि हाऊ मेनी ॲक्यूट अँगल्स फॉर्म. तर पहा, ए फिगरमध्ये 3 ॲक्यूट अँगल्स, बी फिगरमध्ये 12 ॲक्यूट अँगल्स, सी फिगरमध्ये 21 ॲक्यूट अँगल्स अँड डी फिगरमध्ये 30 ॲक्यूट अँगल्स काय झालेले आहेत, फॉर्म झालेले आहेत. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन असा आहे, व्हॉट पॅटर्न इज फाउंड इन द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल्स. पॅटर्न कोणता तयार झालेला आहे, राईट करूया पॅटर्न. पहा, कोणता पॅटर्न तयार झालेला आहे, 3 12 21 30. 3 12 21 30.
हा काय झालेला आहे, पॅटर्न तयार झालेला आहे. प्रत्येक वेळेस कितीचा डिफरन्स आहे पहा. 3 to 12 9चा डिफरन्स, 12 to 21 9चा डिफरन्स, 21 to 30 9चा डिफरन्स. कोणता पॅटर्न फॉर्म झालेला आहे, 3 12 21 अँड 30. ॲक्यूट अँगल्सपासून हा पॅटर्न फॉर्म झालेला आहे 9च्या डिफरन्सने. 6 नंबरचा क्वेश्चन पहा. ड्रॉ अ फ्री हँड पिक्चर विथ ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑप्टूस अँगल अँड फिल इट विथ कलर्स. तुम्हाला ॲक्यूट अँगलपासून कोणते पिक्चर तयार होतात, राईट अँगलपासून किंवा ऑप्टूस अँगलपासून. दैनंदिन जीवनातील पिक्चरसुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता आणि त्यांना काय करायचं आहे, कलर द्यायचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला तुमच्याच बुक्समधले दाखवते कोणते पिक्चर ड्रॉ करू शकता तुम्ही. इथे पहा, इथे डोअरचं पिक्चर आहे. इथे तुम्हाला अँगल फॉर्म झालेले दिसतात. इथे अँगल फॉर्म आहेत. हे बुक आहे, इथे अँगल फॉर्म झालेले आहेत. अँगर आहे, याचे इथे अँगल फॉर्म झालेले आहेत. असे तुम्ही अजून पिक्चर ड्रॉ करायचे आहेत आणि त्यांना कलर करायचा आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. आणि मला माहिती आहे की तुम्हाला मी शिकवलेलं चांगल्या पद्धतीने समजतच असेल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. थँक्यू स्टुडंट्स. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.